नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे एस जी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील महत्त्वाचे जलाशय आणि धरणे आज आपण पाहणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या धरणावर कोणतं जलाशय आहे आज आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर पहिला जो धरण आहे तो आहे कोयना. आता मला सांगा, कोयना या धरणावर शिवाजी सागर नावाचं जलाशय आहे आणि हे जे कोयना धरण आहे ते आहे सातारा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आपल्याला दुसरा जो धरण आहे तो पाहायचा आहे जायकवाडी. आता लक्षात घ्या, जायकवाडी या धरणावर जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे आणि याचं ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर आपल्याला तिसरं धरण पाहायचं आहे ते म्हणजे बाबली प्रकल्प. आता मला सांगा, बाबली प्रकल्प हे गोदावरी नदीवर आहे आणि ते आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. त्यानंतर चौथा जो धरण आहे तो आहे भंडारदरा. आता भंडारदरा नावाचं जे धरण ते आहे प्रवरा नदीवर आणि त्याचं जिल्हा आहे अहमदनगर. यानंतर पाचवं जो धरण आहे तो म्हणजे गंगापूर. आता मला सांगा, गंगापूर धरण हे गोदावरी नदीवर आहे आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर राधानगरी नावाचं जे धरण आहे ते आहे भोगावती नदीवर आणि याचं जे जिल्हा आहे ते आहे कोल्हापूर. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे मोडक सागर. आता लक्षात घ्या, मोडक सागर नावाचं जे जलाशय धरण आहे ते वैतरणा नदीवर आहे आणि याचं जिल्हा आहे ठाणे. त्यानंतर आता उजनी या ठिकाणी उजनी नावाचं जे जलाशय आहे ते आहे धरण भीमा नदीवर आहे आणि त्याचा जिल्हा आहे सोलापूर. त्यानंतर आता आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे तोतला डोह. तर तोतला डोह नावाचं जे धरण आहे ते आहे मेघदूत जलाशय आहे आणि याची नदी आहे पेंच आणि याचं ठिकाण आहे नागपूर. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे यशवंत धरण. आता यशवंत धरण जे आहे ते बोर नदीवर वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. तर त्याच्यानंतर आता पाहायचं आपल्याला खडकवासला हे जे धरण आहे हे आहे मुठा नदीवर आणि त्याचं ठिकाण आहे पुणे जिल्हा. यानंतर आपल्याला पाहायचं आहे शेवटचं धरण, तर तो म्हणजे येलदरी धरण. आता येलदरी नावाचं जे धरण आहे ते आहे पूर्णा नदीवर आणि याचा आहे परभणी जिल्हा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील जलाशय आणि धरणे आणि तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असे संपूर्ण आपण माहिती पाहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो मुद्दा आहे अतिशय कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे. MPSC, राज्यसेवा, तलाठी भरती, पोलीस भरती तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.